जिगर तेरे भी अगर हो तो उनसे भी रिक्वेस्ट है कि आइए प्लीज। आपके बड़े भाई का कॉल आ चुका है, कृपया करके उन्हें कॉल करिए। अब ऐसा लग रहा है कि हम कमेंटेटर नहीं, हम व्हाट्सएप बन चुके हैं। गुमशुदा काफी ज्यादा हो रहे हैं, इसलिए यहां से वहां सबके मैसेज पहुंचाए जाएंगे। मैं रिक्वेस्ट करूंगा, चेतन आना है, चेतन आइए प्लीज। चला मॅचला सुरुवात केली जाते। सलामीची जोडी मैदानामध्ये दैवत पाटील आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। अक्षय पहिला गोलंदाज, गोलंदाजी मार्गवर प्रत्येक झेलसाठी 100 रुपयांचा पारितोषिक आणि रुपेशजी तांडेल साहेब, रुपेशजी तांडेल साहेब या, आपला मनापासून हार्दिक स्वागत। युवा समाजसेवक रुपेशजी तांडेल साहेब, यस आने वाले वक्त में भाई आपके ही मार्गदर्शन में टूर्नामेंट आना है भाई। या बिल्कुल, इनके ही आशीर्वाद से अगला टूर्नामेंट आपको देखने मिलेगा। ओवर टू कमेंट्री बॉक्स। सुरुवात केली गेली। पहिला गोलंदाज, गोलंदाजी मार्गवर अक्षय या गोलंदाजाला बोलवलं गेलंय। बोंबोम माट्या आणि गणेश ही जोडी मैदानामध्ये। पहिला पॉवर प्लेचा षटक, ब्लॉक मध्ये चेंडू होता विडन क्षेत्रामध्ये सुशांत मुकादम। यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल हर्षद काणा याच्या मार्फत। तर एक डबल धावा, 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात। चेक, यस हर विकेट के लिए प्राइज बनी है 100 रुपीज। अमित भाई यस 100 रुपीज। अभी तो शुरुआत है, अभी तो ये झांकी है, पिक्चर अभी बाकी है। क्या बात है, यस खाली फाइनल तक के पहुंचो। इस बार फुल टॉस गेंद थी, बल्ले को स्विंग किया है और ये गेंद कहां गई है। आइए देखते हैं अंपायर का क्या इशारा। अंपायर पे छोड़ दीजिए, आप आपस में बहस ना करें। अंपायर डिसीजन विल बी फाइनल डिसीजन। अंपायर देखिए दोनों चर्चा कर रहे हैं और चर्चा कर कर वो डिसीजन हम तक के पहुंचाएंगे और जो डिसीजन होगा वो मान्य आपको करना होगा, ये चीज ध्यान में रखेगा। वेलकम जीतू पाडेल। ओहो रुपेश जी टांडेल भाई या। यस देखिए आमचे प्रमुख पाहुणे चेतन सिंग पण आहे। चेतन सिंग कुठे आहे दादा या। पाहिलं डिसिजन अजूनही पेंडिंग आहे। दोन्ही पंचांनी नक्कीच दोघांमध्ये काही डिसिजन देत आहेत हे पाहणं गरजेचं असेल। फटका चांगला होता, फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूला पूर्णपणे केला गेला होता दैवत पाटीलच्या माध्यमातून आणि तो षटकार पंच घोषित करतायत। या 6 धावा मिळाल्या जातील। 6 धाव्याने धावफलक पुढे सरकत असताना संघाच्या धावा धावफलकावरती 8 पाहायला मिळत आहेत। नो बॉल आहे, इट्स अ बीमर बॉल, म्हणजेच 7 धावा या चेंडूवरती मिळाल्या गेल्यात। नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, फ्री हिटचा चेंडू पाहायला मिळणार आहे। खराब चेंडू पंचांकडून घोषित केला गेला होता। या चेंडूला संघाची धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळेल। प्रथमतः बॅटिंग करतोय टॉस हरल्यानंतर दत्ता स्पोर्ट्स वाघबेळ आणि दैवत पाटील। पूर्णपणे त्या चेंडूचा समाचार घेतला गेला होता। खराब चेंडू होता, फुलटॉस चेंडू होता आणि त्या फुलटॉस चेंडूचा पूर्णपणे समाचार घेतला गेला। फ्री हिटचा बॉल आहे, संधी आहे फलंदाजाला अगदी डोळे बंद करून खेळण्याची, मात्र ती संधीचं सोनं करतोय का हा फलंदाजी पाहणं गरजेचं असेल। अक्षय ह्या वेळी फटका चांगला आहे, कव्हरच्या डोक्यावरून सरळ येतो वन बाउंस सीमारेषेच्या बाहेर। अजून एक मोठा फटका दैवत पाटील बोम बोम माट्याच्या बॅटमधून।
चौकाराने धावपळ पुढे सरकला गेलाय. 13 धावा पहिल्या 2 बॉल मध्ये पाहायला मिळत आहेत. खराब गोलंदाजी पाहायला मिळते. कुठेतरी लाईन भरकटला आणि त्यानंतर आपण जर पाहिला तर पूर्णपणे धावांची लूट माजवले दैवत या फलंदाजाने. पहिले 2 मॅच मध्ये MCC कासार वडवली या संघाने चांगली कामगिरी केली होती आणि पहिल्या 2 मॅच मध्ये पॉवर प्लेचे षटक अक्षय याने चांगले हाताळले होते. मात्र इथे पुन्हा एकदा लाईन चुकीची आहे कारण आउटसाइड द लेग स्टंप अंपायर इथं वाईट घोषित करतायत. अवांतर धावसंख्येमध्ये भर 14 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं षटक पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी एक मोठ्या लक्ष्याकडे जाण्याचा प्रयत्न दैवत पाटील आणि कंपनी याच्याकडून पाहायला मिळतंय. धावा बोराच्या रूपाने यावेळी पडका चांगला आहे. हर्षद सुंदर जय निघतोय. बिग विकेट दैवत पाटील बॅक टू द पवेलियन. एक मोठी विकेट पाहायला मिळते वाघबीड संघाची. दैवत पाटील इथे बाद होतोय. यस प्रमुख पाहुणे या प्लीज. यस 100 रुपये कॅच साठी आणि 100 रुपये विकेट साठी. येस अमित दादाकडून हर्षदला आणि बॉलर अक्षय याला 100 रुपये. हर्षदला 100 बरोबर. जाम भारी कॅच ठरली. सुंदर झेल टिपला गेला सीमारेषे जवळ हर्षद याच्या माध्यमातून आणि महत्वपूर्ण विकेट गमावले टीम वाघबीड संघाने. दैवत पाटील सारखा फलंदाज जो आक्रमक झाला होता MCC पोस्ट कासार वडवली या संघासमोर त्याला मात्र इथे शांत केले गेले. अक्षय आपल्या गोलंदाजी मारतील परत चेंडू यावेळी चांगला चेंडू केला गेलाय. चेंडू जातोय कव्हर क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. निशांत नवीन फलंदाज मैदानामध्ये. संघाची धावसंख्या. वेलकम चेतन सिंग. सहर्ष स्वागत आपलं. दोन धाब्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 16 पाहायला मिळते. 16 रन. उलटा चेंडू पुन्हा एकदा पाठवलाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक सिंगल धाव. कुठेतरी या मॅच मध्ये अक्षय आपली लाईन आणि लेंथ थोडीशी बिघडलाय कारण या मॅच मधील हा दुसरा या ओव्हर मधील हा दुसरा फुलटॉस आहे. या अगोदरचा फुलटॉस जो होता तो 9 घोषित केला होता. तर हा चेंडू नक्कीच जास्त धावा देऊ शकणार नाहीये. फक्त आणि फक्त 1 धाव मिळू शकते. 17 धावा धाव फलकावरती. एक सिंगलने 17 धावा धाव फलकावरती आणि नक्कीच बघूया दत्ता स्पोर्ट्स वाघबीड संघासाठी इथे सुवर्ण संधी आले. उद्योगपती मयूर प्रल्हाद पाटील यांच्या मार्फत जर हा सामना वाघबीड संघ जिंकतोय तर 2000 रुपयांचा पारितोषिक वाघबीड संघाला दिला जाईल. मयूर प्रल्हाद पाटील यांच्या मार्फत. एका साईडला MCC संघासाठी प्रत्येक विकेट प्रत्येक कॅचसाठी अमित भोईर यांच्याकडून 100 रुपये आणि जर हा टॉप 3 मध्ये जातोय तर 3 कोंबडे आणि फायनल मध्ये जर पोहोचला तर 1 अख्खा बगरा. मात्र इथे पूर्णपणे धावा लुटल्या जात आहेत. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या षटकामध्ये अजूनही जर पाहिला तर 21 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचा षटक होता. धावा जास्त पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे कुठल्या गेल्यात. अक्षय या गोलंदाजावरती हल्ला बोल केलाय आणि पहिल्या षटकामध्ये दैवत निशांत या 2 फलंदाजाने आक्रमक फलंदाजीमध्ये तब्बल 6 चेंडूमध्ये 21 धावा कुठल्यात. आता मात्र कमबॅक करण्यासाठी सुशांत मोकादम
अनुभवी खेळाडू मैदानामध्ये सिक्सर किंग ज्याला ओळखलं जात आहे तो खेळाडू मैदानामध्ये क्रमांक 2चा गोलंदाज हाताळण्यासाठी सज्ज आहे. कमबॅक करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये जर 21 धावा आल्या तर नक्कीच जर कुठेतरी ज्यानंतरच्या षटकांमध्ये धावा रोखणं गरजेचं आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 21 धावा कुठल्या गेल्यात. स्ट्राईकला आपण पाहतोय गणेश याला, नॉन स्ट्राईकला निशांत या फलंदाजाला पाहतोय. क्रमांक 2चा षटक सुशांत मुकादम. पहिला चेंडू चांगल्या रीतीने हाताला गेला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न गणेश याच्या मार्फत मिस होतोय. डॉट बॉल पहिला पाहायला मिळतोय सुशांत मुकादम याच्या मार्फत. यावेळी सफल झाला होता फुटवर्कचा फायदा आणि मिळाल्यात या पूर्णपणे 6 धावा. षटकार जबरदस्त फुटवर्क, जबरदस्त फटका, जबरदस्त टायमिंग पाहायला मिळते फलंदाज गणेश याच्या मार्फत. 6 धावेने संघाच्या धाव फलकावरती 27 धावा पाहायला मिळत आहेत. एक मोठ्या लक्ष्याच्या मार्गावरती पाहायला मिळतोय दत्ता स्पोर्ट्स वाघबेल संघ. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट बॉल होता, शॉर्ट फुल अँड पॉवरफुल केलंय. बॅक टू बॅक दुसरा षटकार, 33 धावा, 33 रन. 1.3 षटकांच्या समाप्तीनंतर यावेळी सुशांत मुकादम याच्यावरती हल्ला केला गेलाय. पहिला गोलंदाज अक्षय याच्यावरती हल्ला केला गेला होता. कुठल्याही गोलंदाजांना थांबवलं जात नाहीये कारण पूर्णपणे हायलाइट्स मैदानामध्ये पाहायला मिळते दत्ता स्पोर्ट्स वाघबीड संघाकडून. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यशस्वी. हॅट्रिक पूर्ण केली जाते षटकारांची. क्या बात आहे गणेश. हा पहिला असं फलंदाज आहे ज्याने हॅट्रिक पूर्ण केले या स्पर्धेमध्ये. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कौकर्ण क्षेत्रामध्ये करम पाडील एक सिंगल पूर्ण केली जाते. सिंगल धावफलक पुढे सरकत असताना 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. शेवटचा बॉल बाकी आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरमध्ये 11 बॉलमध्ये तब्बल 40 धावा कुठल्यात. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये मनीष आपण पाहतोय आणि मनीषने एक सुंदर झेल टिपलाय. आता मात्र इथे विकेट गमावतोय वाघबेडी संघ. निशांत याला शांत गेले आणि आता इथे मात्र विकेट सेकंड विकेट डाऊन पाहायला मिळते. दुसरा विकेट गमावला टीम वाघबेडी संघाने. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20च्या सरासरीने बॅटिंग करत असताना 40 धावा या धाव फलकावरती लागल्या गेल्यात. अजून एकदा 100 रुपयांचं पारितोषिक या दोन्ही खेळाडूंना दिलं जाणार आहे. सुशांत मुकादम आणि मनीष मुकादम. अमित भोईर यांच्या मार्फत प्रत्येक विकेट आणि प्रत्येक झेलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक इथे लावलं गेलंय. साहिल मनेरा येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. 2 षटकं पूर्ण 40 धावा धाव फलकावरती. सुजील येतोय क्रमांक 3चा गोलंदाज. पहिलाच बॉल ब्लॉक मध्ये टाकला गेला होता. फक्त दिशा दिल्या पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. चेंडूला अडवलं गेलं. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दोन धावांनी संघाची धावसंख्या 42 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. चांगला चेंडू होता, चांगला चेंडू होता. अगदी वाईट यॉर्करच्या मार्गावर मात्र इथे थोडीशी दिशा चुकला गेलाय आणि अवांतर पंच इथे घोषित करतात. मात्र स्टंपिंगच्या रूपाने इथे फलंदाज बाद होईल. एक चांगली कामगिरी एसटी रक्षकाच्या पाठीमागे एसटीच्या पाठीमागे
यष्टीरक्षक योगेश पाटील. 43 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रथमतः बॅटिंग करतोय वाघबेळ संघ. अजून एक विकेट नक्कीच सुचेच्या नावावरती. वाईड बॉल पंचाने इथे घोषित केलंय आणि अवांतरने धावफलक 43 या आकड्यावरती पाहायला मिळते. नवीन फलंदाज इथे याला आपण पाहतोय मैदानामध्ये फलंदाजी करण्यासाठी. आता मात्र कुठेतरी या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न सुजयच्या माध्यमातून केला जात आहे. कारण पहिल्या षटकामध्ये 21 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 19 धावा कुठल्या गेल्या आणि या षटकामध्ये कुठेतरी ब्रेक लावण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. मात्र इथे गॅपमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून चेंडू केलाय फरार. मिळाले जाते आहेत पूर्णपणे 4 धावा. चौकार. चौकाराने धावफलक पुढे सरकला गेलाय. 47 धावा धावफलकावरती. या षटकातील चेंडू जर आपण पाहिलं तर 2 चेंडू हाताळले गेलेत. पुढील चेंडू यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकमध्ये चेंडू हाताळला गेला आहे. जबरदस्त गोलंदाजी हाताळतोय अजूनपर्यंत गोलंदाज सुजन. अचूक टप्पा पूर्णपणे जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. कमीत कमी धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करतोय. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये कुठेतरी मार पडलाय MCC कासार वडवली या संघाला आणि त्यानंतर कुठेतरी कमबॅक करणं गरजेचं आहे आणि त्या मार्गावर सुजल याला आपण पाहतोय. पूर्णपणे डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहतोय. एक डावखुरा फलंदाज साहिल याला आपण पाहतोय. स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. त्यानंतर एक लॉंग ऑन आणि एक कॉर्नर रिझर्व मध्ये. त्यानंतर एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पूर्णपणे डीप मध्ये सजवलं गेलंय. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉक मध्ये चेंडू मिड ऑफ क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतोय. सिंगल फक्त मिळाली जाईल. सिंगलने अजून एक धावफलकावरती जोडत असताना संघाच्या धावसंख्या 49 रन 49 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही अंतिम 2 बॉल बाकी असतील या ओव्हर मधले. तिसरा षटक मार्गस्थ आहे. किती धावांचा एक लक्ष स्थापित करेल वाघबेळ संघ हे पाहणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे 2 षटकांमध्ये बॅटिंग केल्यानंतर असं वाटतंय मात्र इथे अजून एक जागेवरून खेचण्याचा प्रयत्न. मनीष फक्त पाहत राहतोय. सरळ चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर. इथे याच्या बॅट मधून येतोय धमाका. बिग हिट षटकार. षटकाराने धावफलक पुढे सरकत असताना संघाची धावसंख्या 55. अर्धशतक इथे धावफलकावरती लागलाय. दत्ता स्पोर्ट्स वाघबेळ संघाचा धावफलक आपण पाहतोय 55. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला होता. सुशील याला आपण पाहतोय. फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 57. 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. महत्वपूर्ण मॅच जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाऊन प्रवेश करेल. मात्र तो कुठला संघ असेल कारण लक्षात घ्या टॉप 3 मध्ये चिठ्ठी तुम्हाला पाहायला मिळणार नाही. उद्याच्या दिवसामध्ये रनिंग कॉम्पिटिशन असेल आणि त्या रनिंग कॉम्पिटिशन मध्ये जो जिंकेल संघ तो संघ डायरेक्ट अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचेल. पिच वरती ती रनिंग कॉम्पिटिशन गेल्या वर्षी ज्याप्रमाणे घेतली गेली होती त्याचप्रमाणे घेतलं जाणार आहे. कालच्या दिवसामध्ये गुरुदेव संघ पुढे आलाय आणि आजच्या दिवसामध्ये या 2 संघांमधून कुठला संघ असेल जो टॉप 3 मध्ये जाऊन प्रवेश करेल. MCC कासार वडवली संघ आहे तर दुसऱ्या साईडला दत्ता स्पोर्ट्सचा वाघबेळ संघ आहे. गोलंदाजी मार्गवर करम पाटील येतोय.
अंतिम आणि शेवटचा षटक हाताळण्यासाठी स्ट्राईकला साहिल मनेरा, तर नाव स्ट्राईकला हितेन या खेळाडूला आपण पाहतोय. अतिशय मोठ्या लक्ष्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न, कारण 57 धावा 3 षटकांमध्ये पूर्ण केल्या गेल्यात. कारण पहिल्या 2 षटकांमध्ये 40 धावा होत्या. त्यानंतर या षटकामध्ये सुजल या गोलंदाजाला तब्बल 17 धावा कुठल्या गेल्यात. त्यावेळी पहा बैठका फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. पंच नक्कीच आमच्याकडे वळत आहेत. वाईट पंच इथं घोषित करतात. अवांतरने 58 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. इथं 24-25 ला पुन्हा एकदा कासार वडवलीमध्ये एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळी जागेवरून केलाय, अगदी टोला पाठवलाय सरळ लॉग ऑन क्षेत्रामध्ये. साहिल मनेरा याच्या बॅट मधून अजून एक धमाका आणि कॅच पकडलाय. प्रेक्षकाने बाहेर यायचंय. उदय मुकादम याने झेल पकडलाय. मोहित याचा छोटा भाऊ. 100 रुपयाचा पारितोषिक कमिटीच्या मार्फत दिला जाईल. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि षटकार. क्या बात आहे साहिल, अप्रतिम बॅटिंग. 64 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत, सॉरी 70 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र मोठ्या लक्ष स्थापित केलंय दत्ता स्पोर्ट्स वाघबेळ संघाने. 100 रुपयांचं पारितोषिक रुपेश तांडेल यांच्या हस्ते दिला जाईल. यावेळी पुन्हा एकदा क्या बात आहे, जागेवरून बॅक टू बॅक तिसरा. नाव आहे साहिल मनेरा. कालच्या दिवसाचा रेकॉर्ड आजच्या दिवसामध्ये तोडला गेलाय. कारण कालच्या दिवसामध्ये 73 होत्या, आज झाल्या 76. गोरदेव संघाने काल 76 धावा कुठल्या होत्या 4 ओव्हरमध्ये, आणि आज वाघबीळ संघ 3.3 ओव्हरमध्ये 76 धावा कुठतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 4 बॉलमध्ये 4 षटकार. साहिल ऑन फायर. साहिल याने पूर्णपणे वादळ मैदानामध्ये निर्माण केलंय. अगदी वेगवान फलंदाजी करतोय. 82 धावा, 82 रन, सर्वाधिक धाव संख्या या स्पर्धेमधील. या स्कोरिंग मधला, या स्पर्धेमधला एक मोठा स्कोर पाहायला मिळतोय. 82 धावा. कालच्या दिवसामध्ये 73 धावा होत्या आणि आजच्या दिवसामध्ये 82 धावा आहेत. अवांतरने 83 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. यावेळी पुन्हा एकदा लिडिंग इच्छा लागली गेली. एक सिंगल पूर्ण केली जाईल. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, गडी बाद होण्याची शक्यता. फलंदाज हितेन इथे बाद होत आहे. संघाची धाव संख्या 84, 84. अंतिम उर्वरित चेंडू शिल्लक असतील. लास्ट बॉल, शेवटचा बॉल बाकी आहे. एक मोठा लक्ष MCC कासार वडवली या संघासमोर ठेवलं गेलंय. अजूनही लास्ट बॉल बाकी आहे. किती धावा येतील या शेवटच्या बॉल मध्ये. साईच्या बॅट मधून एक षटकार येईल का? 90 धावा, 91 धावांचा टार्गेट सेट करेल काय का करण यावेळी या चेंडूवरती डॉट बॉल टाकेल का? अंतिम शेवटचा बॉल बाकी. गोलंदाज करण यावेळी गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय. एक सिंगल वंडी मिळाली जाईल. वंडीने पहिला डाव संपलाय. पहिल्या डावाच्या अखेरीस संघाची धाव संख्या धाव फलकावरती 85 धावा आणि जिंकण्यासाठी 86 धावांचं लक्ष. कॅमेरा आमच्याकडे फिरवायचं, लक्षात घ्या स्टेजवर. नक्कीच ज्याने सीमारेषेच्या बाहेर जो झेल पकडला होता त्याला 100 रुपयाचं पारितोषिक रुपेश तांडेल यांच्या शुभ हस्ते दिलं जात आहे.
4 विकेट इथे गमावल्यात वाघबेळ संघाने. पहिला डाव संपलाय. 85 धावा 85 धावा फलकावरती लागल्यात आणि 86 धावांचं लक्ष सेकंड इनिंग मध्ये तुमच्या समोर जुळले जातील सैजाद सर. मात्र आजच्या दिवसामध्ये मी घेतो रजा. उद्या पुन्हा एकदा भेटूया. आई गावदेवी लकसते स्पोर्ट्स आयोजित मोगरपाडा चषक 2025. नक्कीच कुठलीही स्पर्धा ज्या ज्या वेळी आपण आयोजित करते आणि त्यावेळी नक्कीच सर्व प्रमुख पाहुण्यांचा हातभार आम्हाला लागणं खूप गरजेचं असते आणि त्या सर्व प्रमुख पाहुण्यांची आम्ही नावं तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कुणाल हरेश्वर पाटील सर, अनंत गजानन भोईर सर, अविनाश ठाकूर सर, विक्की ठाकूर सर, मोक्ष भोईर सर, गौरव रमेश पाटील सर, नरेश मणेरा सर, दीपकदादा मणेरा सर, त्यानंतर किशोर पाटील सर, सलीम पटेल सर, आदेश भोईर, त्यानंतर निलेश भोईर, संदीप पाटील नटेश पाटील, संतोष पाटील, प्रयत्न मणेरा, सुशांत मुकादम, ज्योती ठाकूर, वैभव रामदास पाटील, नितीन तुळशीराम पाटील, अमित शिंगे, किरण तंद्रे, ओमकार चव्हाण आणि मोहम्मद वरेकर या सर्व देणगीदारांचं पुन्हा एकदा दीपक मात्रे आणि नितीन आत्माराम पाटील आणि अय्यूब शेख या सर्व अय्यूब शेख यांनी मॅन ऑफ द सिरीजसाठी इथे आम्हाला बॅट दिले गेले. तर या सर्व देणगीदारांचं आमच्या कमिटीच्या वतीने पुन्हा एकदा आम्ही त्यांचा धन्यवाद करतोय, कारण तुमचा हातभार आहे आणि नक्कीच त्याचमुळे ही स्पर्धा आज इथे पूर्ण होत असताना आपण पाहतोय. मायक्रोफोन वरती करूया फेर बदल. ऐकूया एक हिंदीचे मास्टर सैजाद सर यांना. चेक. थैंक यू सो मच मिस्टर कडू, बहुत बहुत धन्यवाद मिस्टर कडू. अब चलते हैं मैच की तरफ आपको लेकर. देखिए आने वाले वक्त में काफी सारी प्रतियोगिता आपको देखने मिलेगी. बिल्कुल राजाबाई स्पोर्ट्स कोलीवाड़ा आयोजित भव्य टूर्नामेंट रखा गया है. जनवरी 1 तारीख से लेकर 4 तारीख तक के ये टूर्नामेंट ऑर्गेनाइज की जाएगी और 24-25 आने वाली दिसंबर 24 और 25 याद रखिएगा. 24-25 को भी आपको शेंडोबा स्पोर्ट्स की ओर से एक बड़ी प्रतियोगिता जरूर देखने मिलेगी. उसी तरीके से राजाबाई स्पोर्ट्स की तरफ से भी एक टूर्नामेंट ऑर्गेनाइज की गई है. जिस किसी को भी पार्टिसिपेट करना है वो जरूर हितेंद्र टांडेल, दुर्गेश चौधरी, प्रसाद टांडेल से संपर्क साधे. अंडर 19 की एक बड़ी टूर्नामेंट काफरादेव चषक, आदेश ठाकुर, ओहो क्या बात है आदेश, उनकी तरफ से एक टूर्नामेंट. क्या बात है, हर टूर्नामेंट को एक ऑर्केस्ट्रा रहता है, ये स्पेशली एक खासियत है. चलिए मैच की तरफ आपको लिए चलते हैं. काफी बड़ा लक्ष्य है. पहली गेंद पर ही अटैक किया है, गेंद को खेला है डीप मिड विकेट क्षेत्र में, वहां पर खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड किया गया है डीप वाइडिश मिड विकेट क्षेत्र में और एक बड़ा विकेट जरूर गिरता हुआ सुशांत मुकादम जैसे खिलाड़ी आउट होकर पवेलियन की राह लौटते हुए. बिल्कुल अंडर 19 की टूर्नामेंट है, राजाबाई स्पोर्ट्स की टूर्नामेंट है, कालिका माता स्पोर्ट्स की टूर्नामेंट है.
नरेश स्पोर्ट्स का वर्ल्ड कप देखने मिलेगा। कासर वडोली क्षेत्र की जतरा नाइट की प्रतियोगिता, साथ ही साथ एमसीसी स्पोर्ट्स की सबसे सुंदर जो कि ट्रॉफी मानी जाती है उनकी टूर्नामेंट है। ऐसी बहुत सारी टूर्नामेंट्स आपको देखने मिलेगी और लक्का सतिया स्पोर्ट्स मुगरपाड़ा ने अभी से अनाउंस कर दिया है कि कमिंग सुन, एक बड़ी टूर्नामेंट कमिंग सुन है। कमिंग सुन ऐसी बड़ी बड़ी प्रतियोगिता आपको देखने मिलेगी इस क्षेत्र में। रंजीत स्पोर्ट्स की भी टूर्नामेंट कमिंग सून, काफी सारी टूर्नामेंट है जो आने वाली है। कहीं ना जाइएगा, आप कासर वडोली एक बार आ गए ना तो आप यहां के ही हो जाइए। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट करने की कोशिश, गेंद हवा में है, डीप का कॉर्नर रीजन में खिलाड़ी बैक टू बैक 2 गेंदे 2 विकेट लगता हुआ ये बड़ा झटका। Lucky, tell me. Okay. अक्षय ना, अक्षय दो 6 मारा और आउट हो गया। अक्षय आउट हो गया। कोई नहीं। ओके डार्लिंग, चल बाय। यस, लक्की ने प्राइज लगाई थी लेकिन अक्षय लेट फोन किया लक्की ने, कोई बात नहीं। चलिए, अक्षय का भी विकेट गिरा ऑन अ हैट्रिक। इस वक्त हैट्रिक पर दस्तक दे रहे हैं। टारगेट काफी बड़ा है, 86 रन। ओहो, इस टूर्नामेंट का सबसे हाईएस्ट स्कोर दत्ता स्पोर्ट्स वाकबिल, वो भी मान लीजिए ये मुकाबला एक ट्रॉफी के लिए चल रहा है। टॉप 3 में आना है तो इतने रन आपको बनाना है, ये चीज प्रूफ किया है। नेक्स्ट बॉल, बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला है डीप का कॉर्नर रीजन में, 1 बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन। क्या टीम है, बी टीम है ये, दत्ता स्पोर्ट्स बी टीम है। खाली इसमें एक ही सीनियर प्लेयर है माटिया, उसके अलावा यंगस्टर है, सभी के सभी यंगस्टर है। ये भाव्या 11 की बी टीम है। क्या बात है, जब से इनको ग्राउंड मिला है ना, ये टीम वाकबिल के खिलाड़ी काफी स्ट्रांग हो गए, नो डाउट। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, चेंज जो पेस किया था, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में, शॉट मिड ऑन पर गेंद को फील्ड किया गया। यस, सूत्रों से पता चला है कि 2-3 खिलाड़ी रात में यहां पे ही थे, कुछ मंत्र पढ़ने के लिए आए थे। चलिए, पार्ट ऑफ द जोक। इस बार देखिए, बड़ा हिट, गेंद गई है आउट ऑफ द पार्क, 6 रन के लिए। दिस इज अ बिग हिट। ब्लॉक हॉल में डाली गई गेंद थी, बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट किया और गेंद पर मोहर लगी है, 6 रन। दिस इज अ बिग हिट। क्या बात है मनीष, बड़े बड़े हिट अब यहां पर आपको करने होंगे क्योंकि लक्ष्य है 86 रन। बड़ा लगेगा तब जाकर बड़े स्कोर तक के आप पहुंचेंगे, और यहां पर डील अब सिंगल डबल में नहीं, बड़े हिट के साथ ही करनी है। नेक्स्ट बॉल, एक और बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद हवा में है, खिलाड़ी गेंद के नीचे, बेहतरीन कैच, विकेट का पतंग। दीपक दादा के चेहरे पे बड़ी वाली मुस्कान होगी। जहां पे भी उन्होंने एंट्री की है ना, और जब भी नई टीम की एंट्री की है, वो टीम फाइनल तक के जरूर पहुंचने की कोशिश करती है। अब देखिए, 86 रन का टारगेट यंगस्टर्स ने बनाया है। काफी युवा खिलाड़ी हैं, नो डाउट। देखने लायक ये मैचेस है इनके रहे। ये रेड कलर की जर्सी में मान लीजिए ये दहाड़ते हुए वाकबिल के वाक नजर आए दत्ता स्पोर्ट्स के। पानी पिला रे। हेलो, बोल। तलाव ग्रुप की तरफ से हार्दिक अभिनंदन। क्या बात है, तलाव ग्रुप जीका आणि सूर मारा। तलाव ग्रुप यस, तलाव ग्रुप की तरफ से शुभकामनाएं आई हैं। म्हणजे तलाव ग्रुप विचारायला लागेल काय हाय हो।
नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए फिर से एक बार नई गेंदबाज तरह बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद रही इस वक्त डॉट के रूप में। दिस इज अ ब्यूटीफुल डिलीवरी, बहुत ही बढ़िया गेंद, बहुत ही लाजवाब डिलीवरी। नेक्स्ट बॉल, इस बार प्रॉपर टाइमिंग किया है और प्लेसमेंट लाजवाब, गेंद गई है डीप मिड विकेट बाउंड्री की तरफ, 6 रन। दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, 6 रन, कड़क चाबुक स्ट्रोक। वेलकम दुर्गेश चौधरी, चायनीज किंग, आपलं मनापासून हार्दिक स्वागत साहेब. या का बॅटिंग केली दुर्गेशनी, जाम भारी, लय भारी. चलिए जूने बॉल की व्यवस्था करनी है प्लीज ग्राउंड में. आला ओके, मैच बॉल आला, स्टार्ट द मैच. आप देख रहे हैं लखसतिया स्पोर्ट्स मुगरपाड़ा प्रेजेंट, भव्य आयोजन, भव्य नियोजन, और ये आन बान शान की ट्रॉफी. क्या खूबसूरत ट्रॉफी है, रात में चमकती है, दिन में दिलों में छा जाती है. इस बार देखिए बैकफुट पर अटे, पावर जनरेट किया, स्ट्रोक को कन्वर्ट किया, लेकिन वहां पर खिलाड़ी तैनात थे. बेहतरीन कैच, विकेट का पतंग लगता हुआ एक और झटका. करण जैसे खिलाड़ी को डीप एक्स्ट्रा कवर में, डीप में खिलाड़ी को तैनात कर कर यहां पर कैच बनाया उस खिलाड़ी ने, और विकेट का हुआ पतंग. ये बड़ा झटका है. लेकिन एमसीसी स्पोर्ट्स डेंजर टीम है, इनके पास बैटिंग लाइनअप काफी स्ट्रांग है. न्यू बैटर आए हैं इस वक्त नयन, नयन को बुलाया गया है. आइए देखते हैं नयन किस प्रकार की बल्लेबाजी करते हैं. एमसीसी स्पोर्ट्स की अगर बात करें तो देखिए सुशांत आउट हुए हैं, करण आउट हुए हैं, अक्षय आउट हुए हैं, और बिल्कुल मनीष आउट हुए हैं. उसी तरीके से अब हर्षद और नयन, ये दो बैटर्स विकेटों के बीच में नजर आ रहे हैं. लेकिन अभी भी बैटिंग लाइनअप काफी लंबी है. नेक्स्ट बॉल, डाउन द ग्राउंड खेला है, एक्स्ट्रा कवर रीजन में, वहां पर प्लेयर मौजूद, अच्छी फील्डिंग, सुंदर सत्रो, 1 रन. अब तक के कप्तान की कमी है. यस, कप्तान अभी भी इंतजार में है. सुशील जैसे बैटर बाकी हैं. ओहो क्या बात है, आउटसाइड द ऑफ स्टंप, अंपायर का इशारा, वाइट बॉल. यस भाऊजी आणि मेवना अमोर समोर. सुबह से यही चल रहा है, कोई ना कोई निकल ही जा रहा है. इस बार बड़ा हिट लगाने की कोशिश, गेंद को खेला गया है सिंगल रन के लिए. आज सुबह से रिश्तेदारी बहुत देखने मिली है. एक तरफ साले साहब रहते हैं तो दूसरी तरफ जीजा जी रहते हैं. एमसीसी स्पोर्ट्स में जीजा ज्यादा है, और जितनी भी टीमें खेली है उनमें म्यूने ज्यादा है. इस बार देखिए 1 बाउंस आउट ऑफ द पार्क, 4 रन. दिस इज अ ब्यूटीफुल स्ट्रोक, चौका, 4 रन. स्कोर जा पहुंचा है इस चौके की मदद से 23 रन. 12 गेंदें बची हैं और जीत के लिए 63 रन. मैं रिक्वेस्ट करूंगा, देखिए जो खिलाड़ी बाउंड्री के पास बैठे प्लीज पर्दे के बैक साइड चले जाइए प्लीज. अक्षय, थैंक यू सो मच. अक्षय को आजकल हम रील्स में ज्यादा देख रहे हैं. एंगल कलेक्शन, एंजल्स कलेक्शन, क्या खूबसूरत खूबसूरत कलेक्शन है इनके पास, एंजल्स के पास. एक से एक भारी भारी ब्रांडेड स्टॉक्स इनके पास मौजूद है. यह 70 की कैप्स कही है, और बिल्कुल वीडियो भी खुद क्रिएट करते हैं और खुद वीडियोस अपलोड करते हैं. गुड जॉब अक्षय, नो डाउट. बिजनेस को इसी तरीके से बढ़ाया जाता है, नो डाउट. इस बार देखिए गेंद को खेला है हवा में, खिलाड़ी है गेंद के नीचे, डीप लॉन्ग ऑन पर,
और ये विकेट का पतंग होता हुआ आखिरकार साले की बात माननी ही पड़ेगी जीजा को। चलिए ग्राउंड के बाहर जाएंगे इस वक्त बल्लेबाज हर्षद, अब आएंगे न्यू बैटर विकेटों के बीच। योगेश पाटिल, एक बड़ा नाम, एक डेंजर खिलाड़ी, बालाभाई। कासर ओडोली में अगर आप विकेट कीपर की बात करते हैं ना तो बिल्कुल इनका नाम तो जरूर आता है। और देखिए आज भी बालाभाई के फैन बहुत है, किसी भी तरीके से 3 6 अगर लगाते हैं योगेश दादा तो उनके लिए प्राइज मनी है 1,500 500 रुपए। ये ओके 500 रुपए, क्या बात है। रोहित भाई की तरफ से 500, 1000 रुपए। चलिए पहली गेंद पर बड़ा हिट लगा दिया है, ये बड़ा हिट 6 रन। दिस इज अ बिग ब्लो, क्या बात है। योगेश पाटिल ऑन फायर, क्या बात है। इनकी फैन फॉलोइंग ज्यादा है, बिल्कुल कोहलीवाला के स्पेशली कोहलीवाला के फैंस आए हैं। दुर्गेश जैसे एक फैन हमसे मिलते हुए, रुपेश तांडिल जैसे फैन हमें मिलते हुए। नेक्स्ट बॉल, इसी बीच ये गेंद, एक और बड़ा हिट, 400 यानी 800 तो आ गए, 200 बचे अभी। क्या बात है, एक और 6, एक और 6 अगर लगता है तो अमित दादा की तरफ से और बिल्कुल रोहित दादा की तरफ से 500 यानी 1,000 रुपए विदाउट जीएसटी काटे। 1000, एक 6 की और दरकार, एक और 6। फील्डिंग में देखिए थोड़ा सा फेरबदल किया जा रहा है, ये 2 6 के बाद स्कोर बढ़ता हुआ जा पहुंचा है 35 रनों पर। नेक्स्ट बॉल, ओ मिस हो गए। अगर ये 6 लगता तो बिल्कुल 1000 रुपए की इनामी राशि इनके नाम होती। आइए नेक्स्ट बॉल, एक और 6 जाएगी गेंद जाएगी, यस बिल्कुल जाएगी, 6 रन। यस देखिए लगातार 3 6 नहीं, किसी भी तरीके से 3 6 लगाइए यानी 500 रुपए थे। तो यस रोहित दादा की तरफ से और अमित दादा की तरफ से 500 ये तो कंफर्म है। इसके आगे कुछ और 3 लगाइए और 500। 7 गेंदें अभी भी बची हुई है। 41 रन स्कोर कार्ड पर, 45 रनों की जरूरत है। एक ओ क्या बात है, जो दर्शक आए ना योगेश दादा की बैटिंग देखने के लिए, वो दर्शकों का फुल टू एंटरटेनमेंट करते हुए इस वक्त योगेश, क्या बात है योगेश भाई। 6 गेंदे और जीत के लिए 39 रन्स की जरूरत। चलिए लास्ट ओवर है, थोड़ा स्पीड अप करना प्लीज, थोड़ा सा फास्ट। क्या बैटिंग की, मैंने पहले ही कहा था कि एमसीसी स्पोर्ट्स की टीम को आप हल्के में नहीं ले सकते बॉस। ये टीम डेंजर है, ये डेंजर टीमों में शुमार होती है। 39 रन, 6 बॉल में 39 चाहिए, 39 रन। 6 गेंदों में 6 6 लगते हैं तो 36 होते हैं। 36 और 3 एक्स्ट्रा पर ही मैच जीता जा सकता है। 3 एक्स्ट्रा और 6 गेंदों में 6 6। कैलकुलेशन कुछ इस प्रकार का है। चलिए 6 गेंदों का खेल अभी भी शेष है, 6 गेंदें अभी भी आना बाकी है। सामना करने के लिए तैयार होते हुए नयन,
पहला हिट सुपर डुपर हिट, 6 रन। कल के मैचेस के बारे में आपको जरूर बता दें। पहला मुकाबला होगा ड्रीम 11 माझीवाड़ा वर्सेस सुरेश एल्यूमिनियम मानपाड़ा। उसके बाद दूसरा मुकाबला होगा अम्मो 11 मीरा रोड वर्सेस खारेगांव स्पोर्ट्स खारेगांव। खारेगांव की जगह पर नाम चेंज हुआ है, वन साइड। यस, यहां पर रोहित भाई ने जीपे कर दिया है आपको 500 रुपीज। योगेश भाई आपके अकाउंट में 500 आ चुके हैं। देखिए यहां पर चेंजेस हुआ है। अम्मो 11 के सामने वन साइड वर्तक नगर परफॉर्मेंस करती हुई नजर आएगी। कोपरी स्पोर्ट्स कोपरी गांव वर्सेस बॉयज 4001 दीवे का मुकाबला आपको देखने मिलेगा। रॉयल स्टनर मीरा रोड वर्सेस यस खारेगांव वर्सेस भाव्य 11 वागबेल। ये चेंजेस हुए हैं। यस देखिए दत्ता स्पोर्ट्स आहिस्ते आहिस्ते कदम बढ़ाती हुई, स्लो मोशन में कदम बढ़ाती हुई इस ट्रॉफी की तरफ। क्या बात है, एक और बड़ा हिट, एक और बड़ा हिट। लक्ष्य अगर 60 या 70 के आसपास होता ना तो मैच का रुख कुछ और होता। सिक्सटी 65 रन, मैंने पहले कहा 75 या 70 के आसपास होता ना तो फिर हितेन की टीम टेंशन में आती, नो डाउट। चलिए ये डॉट डिलीवरी और बिल्कुल हितेन वाकई में इनकी कप्तानी में टीम ने जीत हासिल की है, नो डाउट। विघ्नेश सिंह की तरफ से प्राइज बनी। ये बॉल पे अगर 6 आता है तो 1000 रुपए। चलिए ठीक है, मैच हुआ है समाप्त। इस मैच को जीत लिया है पूरी तरीके से दत्ता स्पोर्ट्स ने। कॉन्ग्रेचुलेशन, वेल डन गाइस, वेल प्लेड एंड हार्ड लक टीम एमसीसी स्पोर्ट्स। कल 4 बजे आपकी उपस्थिति ग्राउंड पर रहना जरूरी। योगेश भाई यहां पर आना है। योगेश भाई आपके लिए जो प्राइज बनी है वो कलेक्ट करना है प्लीज। आज सैटरडे भाई, आइए। 1000 रुपये आहे, 500 गुगल पे झाले आणि 500 रुपये दादा कॅश देतात। पहले दिन टॉप 3 में आने वाली टीम रही प्रभाकर मात्रे मित्र मंडल गोड़देव, और आज की दिन की अगर बात करें तो दत्ता स्पोर्ट्स वागबिल। मैन ऑफ द मैच गोज टू, प्लीज वेलकम मिस्टर साहिल मनेरा। मैन ऑफ द मैच साहिल यायचं, आइए साहिल। यस योगेश भाई आइए, क्या बात है क्या बैटिंग की है। 500 ऑनलाइन झाले आणि 500 रुपये कॅश देतात। ग्रेट एंड गुड बैटिंग, क्या बात है योगेश भाई। आज वैसे भी सैटरडे। यस देखिए जिन्होंने कैचेस लपके हैं उनके लिए भी प्राइज बनी है हमारे अमित दादा की तरफ से। वो आप तक के पेमेंट आपको मिल जाएगी। वाघबिल टीम कॅप्टन उद्या 4 वाजता प्रॉपर टाइमला हाजीर राहायचं, नाहीतर डायरेक्ट पेनल्टी भेटेल। देखिए रूल कैप्टन, वाघबिल कैप्टन, रूल कैसा है पहले समझ लीजिए, तैयारी कर लीजिए। अभी से आपको वार्न कर रहे हैं, 4 रन दौड़ कर लेने हैं। जो टीम का खिलाड़ी 4 रन पहले करेगा वो टीम फाइनल में डायरेक्ट जाएगी।